माणसाच्या जीवाची किंमत किती स्वस्त झाली आहे याचे एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारं उदाहरण नागपूर जिल्ह्यातून पुढे आलंय. अवघ्या 10 रुपयांच्या चहाच्या बिलावरून झालेल्या वादात एका व्यक्तीची चाकून गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या भागात ही घटना घडली तिथे काही वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एक मोठा सरकारी कार्यक्रम संपन्न झालेला होता. संपूर्ण परिसरात खूप मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मात्र मंत्र्यांचा ताफा निघून जाताच काही अंतरावरच हा धक्कादायक प्रकार घडलाय. पाहता संपूर्ण धक्कादायक प्रकार नेमका काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नागपूरच्या उत्तर भागातील नारी परिसरात रविवारी दुपारी नेहमीसारखीच वर्दळ होती. पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आलेले होते. व्हीआयपीचा कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा कडा पहारा होता, कडा बंदोबस्त होता. पण हा कार्यक्रम संपून व्हीआयपीचा ताफा निघून गेला आणि अवघ्या काही मिनिटातच कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहारे पेट्रोल पंपाजवळ एका किंचाळीचा आवाज आला आणि हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. 45 वर्षीय मनोज विश्वनाथ यादव, जे की डेकोरेशनचं साहित्य वाहून नेण्याचं म्हणजेच वाहनावरती चालक म्हणून काम करत होते, हेच मनोज त्या परिसरामधील असलेल्या एका टपरीवरती चहा पिण्यासाठी गेलेले होते. ही टपरी होती कैलास लालचंद्र गडवीर यांची. या टपरीवरती ते चहा पिण्यासाठी गेलेले होते. चहा प्यायल्याच्या नंतर चहाचं जे बिल होतं 10 रुपयांचं बिल, हे देण्यावरून ह्या दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली आणि हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती मिळते त्या माहितीनुसार याच वादात मनोज यांनी चहा विक्रेता कैलासला एक झापड मारली. हाच राग मनात धरून संतापाच्या भरात कैलासने दुधाची प्लास्टिकची पिशवी कापण्यासाठी जवळ ठेवलेला चाकू उचलला आणि थेटपणे मनोज यांच्या गळ्यावर आणि मानेवर सपासप वार करायला सुरुवात केली. वार इतका गंभीर होता की मनोज रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी कोसळले. त्यांना तातडीनं नागपूरच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 10 रुपयांसाठी एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार या ठिकाणी गेलेला आहे. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तत्परता दाखवत तातडीनं घटनास्थळ गाठलं आणि पोलिसांनी आरोपी चहा विक्रेता कैलास गणवीर याला घटनास्थळावरूनच बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा देखील दाखल केला असून हा वाद केवळ 10 रुपयांच्या चहाच्या बिलावरून झालेला आहे. हा वाद केवळ 10 रुपयांवरून झाला की यामागे आणखी काही जुनं वैर होतं याचाही सध्या पोलीस तपास करतायत. 10 रुपयांसारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून थेट माणसाचा जीव घेण्यापर्यंत लोकांची मानसिकता का बिघडत चालली आहे, हा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेला आहे. सहनशीलतेचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभाव पाहायला मिळालेला आहे. केवळ सहनशीलता गमावल्यामुळे एका टपरीवरती चहा विक्रेता जो आहे त्याने थेटपणे एका व्यक्तीचा निर्घृण खून केला, हत्या केली. सध्या आपण पाहतोय की नागपुरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडतात आणि याच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका गुन्ह्याची आता भर पडली आहे. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली असली तरी सुद्धा मनोज यादव याच्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आता आरोपीच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते, त्याचबरोबर या हत्येचं नेमकं काय कारण होतं हेच पाहणं आता सगळंच महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली मराठी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.